थँक्यू स्वानंदी. आज तू आली नसतीस ना तर मी एकटीने काय केलं असतं मला माहित नाही. मी खरंच तुझे उपकार कधीच नाही विसरणार. वहिनी खरंच थँक्यू सो मच. ऐका, आपण ना हे थँक्यू आणि रडणं आणि ह्या सगळ्या गोष्टी आता बंद करूया. प्रॅक्टिकली विचार करावा लागणार आहे, कारण ह्याच्या पुढची लढाई खूप कठीण असणार आहे. स्ट्रॉंग राहायचं आहे, खचून जाऊन चालणार नाही आहे आनंदादा. तुम्हाला राजवाड्यांची शपथ आहे. आणि नीट राहा, झोपा शांतपणे दोघं. सॉरी, मी जरा जास्तच बोलले ना तुला आज. ते माझी अवस्था तशी होती, मला स्वतःला आवडत नव्हतं ते. इट्स ओके, अंडरस्टँडेबल. बोलून बरं वाटलं ना, बाहेर पडलं ना सगळं. शांत राहा, मी निघते आता, खूप उशीर झालाय. हो, नीट जा. हो मेसेज कर. हो करते. हां हॅलो. हॅलो. अहो कुठे आहात? आले रिक्षात आहे, मी येते. किती वेळ? एक 10 मिनिटात. बरं मला सांगा, सगळं ठीक आहे तिकडे? हो. अहो हो म्हणजे काय नेमकं? हां ठीक आहे सगळं. बस एवढंच? याहून जास्त काही माहिती हवी आहे का तुम्हाला? नाही नाही, मला काही माहिती वगैरे काही नको आहे. हां मग ठीक आहे सगळं. अजून काही बोलायचं आहे का? एवढंच विचारायला फोन केलाय? हो, एवढंच विचारायचं होतं. ठीक आहे, मग ठेवू का फोन? ठेवा. हे पारंपरिक दागिने काय मिळाले, हिला जास्तच उडायला लागली आहे. असे पंख छाटून टाकीन ना, कळणार पण नाही. मॉम, जस्ट गिव्ह मी वन चान्स. असे पंख छाटेन ना तिचे, परत आकाशाकडे बघणार पण नाही. भगवाई, आलीस का स्वानंदी? आम्ही काळजीच करत होतो तुझी. अगं काय आहे, बघ ना, आपल्या घरी एक कार्य धड होत नाही ग. आता एवढ्या हौशीनी आईनी तुझा वाढदिवस साजरा करायचा म्हणून तो सुवर्णप्रधान सोहळा ठेवला. पण काय झालं बघितलंच ना. समर तर खूपच दुखावलंय. खूप वाईट वाटलंय ग, त्याचा विश्वासघात झालाय. इतक्या वर्षांचा त्याचा मित्र आणि त्यांनी असं करावं. आणि तू स्वानंती, अशा वेळेला आपल्या नवऱ्याला साथ द्यावी, त्याला सांभाळावं. तो खचून गेलाय, त्याच्याकडे बघावं, त्याच्याकडे लक्ष द्यावं. तर तू त्या आनंदच्या मागे गेलीस. अगं तो मित्र नाहीये, तो शत्रू ठरलाय आता, शत्रू. आनंदादा आणि शत्रू. शत्रू पण कशाला म्हणायचं त्याला. गद्दार आहे, एक नंबरचा गद्दार. संबंधी काय नाही केलं त्याच्यासाठी. कधीही व्यवहार आणला नाही त्यांच्या मैत्रीत. ऑफिसमध्ये एखादा कलिग म्हणून नाही वागवलं त्याला. अगदी आपल्या बरोबरीने स्थान दिलं. आणि त्यांनी समरचा विश्वासघात केला. या अशा माणसाला मित्र म्हणतात. आणि भावाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्याला काय म्हणतात? आज कोणी वाचवायला नाहीये तुला इथे. नजर खाली कर. आवाज खाली. आणि मला कोणी वाचवायची गरज नाहीये बरं का. मला स्वतःला वाचवायला मी समर्थ आहे. परत या आवाजात बोलायचं नाही. माझ्याशी मोठी बहिणी आहे मी तुझी. मोठी वहिनी आणि तू. अगं दादाने उपकार म्हणून तुला या घरात आणलंय, ते पण एक्सपायरी डेटवर. फार वेळ मोठी वहिनी राहणार नाहीयेस तू माझी. जास्त उडू नकोस, वेळ सांगून येत नाही. हे बाकी खरं बोललास रे तू. कसं काय एवढं अकलेचं स्टेटमेंट जमलं तुला? वेळ सांगून येत नाही, क्या बात आहे. पण ह्याच्याबरोबर अजून एक गोष्ट तुला माहिती आहे का? काळ. तू कुणासाठी थांबत नाही अरे. पुढे सरकत राहतो, जात राहतो. आता तू नाही का इतका काळ, इतकी वर्ष तुझ्या समर दादाला मूर्ख बनवण्यात घालवलेस की नाही? पण आता काळ थांबत नाही ना. सो काळ बदलतोय. तूही नको उडूस फार.
कारण तुझ्यासारख्याचे पंख छाटून जमिनीवर आणायला मला तर अजिबातच वेळ लागणार नाही. कुठे राहायचं? जमिनीवर. या फायनली आलात तुम्ही. काय झालं तिकडे? काही नाही झालं. काय नाही म्हणजे तुम्हीच सांगितलं ना मला त्याने स्वतःला कोंडून घेतले म्हणून. तेवढ्यासाठी घाईघाईने निघून गेलात तुम्ही. मग झालं काय? काय झालं तिकडे हे सांगायला प्रॉब्लेम आहे का काही? अहो फोनवर पण काही सांगितलं नाही तुम्ही. कशाला सांगू मी तुम्हाला? उपयोग काय मुळात त्याचा? कारण काही सांगितलं तरी स्वच्छ विचार करता येणार आहे का तुम्हाला? त्यातही कुठला तरी वेगळा हेतू आहे, कोणीतरी फसवतंय, काहीतरी करतंय असंच वाटणार आहे ना तुम्हाला. आणि तुम्ही तर तोडून टाकलेत ना त्यांना. म्हणजे आता त्यांच्याबद्दल बोलण्यात तर तुमचा काहीच इंटरेस्ट नसेल. हो नाहीये इंटरेस्ट, पण तरी सुद्धा कारण आनंद खूप इमोशनल आहे. मी ओळखतो त्याला. असं बघू नका, मी त्याला ओळखतो. म्हणजे असं वाटत होतं मला, म्हणून नुसती सहज चौकशी केली, बाकी काही नाही. सगळं ठीक आहे ना एवढं सांगा फक्त मला. ठीक आहे सगळं. मग त्याने स्वतःला खोलीत का बंद करून घेतलं होतं? एकांत लागतो कधी कधी माणसाला. म्हणजे आता ठीक आहे ना? काय ठीक आहे ना? परिस्थिती ठीक आहे ना? परिस्थिती ठीक आहे. आणि ती कोण? तुम्हाला कळत नाहीये का मी कोणाबद्दल बोलतोय? नाव न घेण्यासारखं काय एवढं अगदी? सगळे बरे आहेत का एवढंच सांगा. निकिता ताई बऱ्या आहेत. आणि काय आणि काय? मी भेटले त्या दोघांना, ते दोघेही बरे आहेत. म्हणजे या आत्ताच्या परिस्थितीत जेवढे बरे असू शकतात तेवढे आहेत ते. आणि अजून काही माहिती हवी असेल तर स्पष्ट विचारलं तर बरं होईल. काय आहे ना राजवाडे, तुम्हाला धक्का बसलाय. आनंदाला निकिता ताई ते दोघंही खचून गेलेत. मी या प्रकाराने काही आनंदाने नाचत नाहीये. मलाही तेवढाच शॉक बसलाय, त्रास होतोय. कारण माझीही त्यांच्याशी मैत्री झाली आहे. अगदी तुमच्या इतकी घट्ट नसेल, पण या काळात चांगली मैत्री झाली आहे. आणि आता मी एवढंच सांगू शकते की ते दोघं बरे आहेत. ठीक आहे ना, अजून काय विचारलं मी तुम्हाला? ते दोघं बरे आहेत ना? बस आता माझ्यासाठी एवढंच खूप आहे.